नवी मुंबई महानगर पालिका द्वारा वर्ष 2023-24 का बजट पिछले शुक्रवार को पेश किया गया। अब इस बजट को लेकर सामान्य लोगों की प्रतिक्रियाएं भी आनी शुरू हो गई हैं। पालिका प्रशासन द्वारा ई टॉयलेट और वर्टिकल गार्डन की शुरू की गई संकल्पना को समाप्त करने का निर्णय लिया गया है। पालिका प्रशासन के इस निर्णय के बाद अब सामान्य नवी मुंबईकर यह आवाज बुलंद करने लगे हैं कि नई नई तकनीक के नाम पर पालिका प्रशासन करदाताओं के पैसे की तिजोरी को धड़ल्ले से लुटाने का कार्य कर रही है, जबकि कई जरूरी सामाजिक सुविधाओं पर पालिका प्रशासन का ध्यान नहीं पड़ रहा है। इस संदर्भ में DY न्यूज ने नवी मुंबई के कुछ जागरूक नागरिकों से बात की। आप स्वयं सुनिए कि वह क्या कह रहे हैं। देखिए, नवी मुंबई महानगर पालिका में आपने देखा होगा कि किस तरीके से ई टॉयलेट्स ये मशरूम हुआ है पिछले 2-3 सालों में स्वच्छता के नाम पर। लगभग 14 से 15 करोड़ का आंकड़ा इन्होंने आकलन किया है इस सेशंस में, पिछले 3 सेशंस में। और इसका एक दुखद प्रसार जो महानगर पालिका के आयुक्त, अब करेंटली आयुक्त है, उन्होंने क्लियरली उसको बर कर दिया कि इसको हम बर्खास्त कर रहे हैं, मतलब अब इसको हम निष्कासित कर रहे हैं। तो नागरिकों का टैक्स का पैसा जो है वो इस तरीके से एक्चुअली आप सरकारी अधिकारी होकर आप एक्चुअली इसको आप बेदखल कर रहे हो, तो ये टैक्स का लोगों का एक तरीके से आप अपमान कर रहे हो। पॉइंट नंबर 2, अगर आपने इसको बोला कि हम इसको RCC के माध्यम से हम इसको रिप्लेस करेंगे, यानी फिर वहां पर लाखों करोड़ों का आपका नागरिकों का टैक्स का पैसा को एक्चुअली इस्तेमाल किया जाएगा मूल सुविधा के नाम पर आप ये बताइए कि ये जो RCC टॉयलेट जो बनेगा, यहाँ पर एक्चुअली आपने किस क्षेत्र में, यानी जो प्लॉट्स आपने जो रिजर्व किया था, क्या ये आपके हाथ में आया हुआ है? पॉइंट नंबर 1। पॉइंट नंबर 2, जिस एरिया में मैंग्रोव्स और फॉरेस्ट है, क्या आपने उसके ऊपर क्लियरेंस लिया है? पॉइंट नंबर 3, आप इसका डिस्पोजल कैसे कर रहे हो? आप डिस्पोजल, अगर आप RCC कर रहे हो तो आप इसका डिस्पोजल कैसे करोगे? ये हो गया। इतनी सुविधा अगर आप बताएंगे तो चैनल के माध्यम से, आप भी चैनल के माध्यम से लोगों को ये बताएं कि किस तरीके से जनता का पैसे का लूट मचा है। अब बात करते हैं हम हमारा वर्टिकल गार्डन पे, यानी इसको हम जो हाइड्रोफोनिक्स बोलते हैं। अगर आपको इस चीज के बारे में पता था कि ये इसको इस तरीके से आपको वाटरिंग लगता है, तो मुझे एक बात बताइए, आपने इसके ऊपर सर्वेलेंस क्यों नहीं रखा? कि आप लोगों का एक ही डाउट होता है कि एक्चुअली कोई पाइप तोड़ दिया, किसी ने ये कर दिया। तो आप मुझे बताइए, ये इतने लाखों रुपए का जो सामान है, आप उसको एकदम डायरेक्टली आप बोल रहे हो कि हम इसको रिप्लेस कर देंगे। तो साहब, मेरी आपसे निवेदन है कि आप रिप्लेसमेंट की बात ही मत कीजिए, आप इसको छोड़ दीजिए। अगर आपको सुविधा और आपको मुहैया कुछ कराना है जनता को, आपको सुशोभीकरण के नाम पर एक्चुअली लाखों रुपया और बहुत सारे ऑप्शंस हैं। अभी आपका सर्वेलेंस शुरू हो रहा है, तो आप सर्वेलेंस के अंडर में इसको लीजिए और तब काम कीजिए। और मैं ये रिक्वेस्ट करूंगा आपके चैनल के माध्यम से कि ये पैसे का जो बर्बादी हुआ है, इसका जवाबदार कौन? नवी मुंबई महानगरपालिकेने परवाच बजेट जाहीर केलं। बजेट जाहीर करत असताना एक जे आत्तापर्यंत समोर आलेला जे चित्र आहे ते असं आहे की त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी ज्या पूर्वी होत्या त्या बंद केलेल्या आहेत, त्या थांबवलेल्या आहेत आणि नवीन गोष्टी त्या बजेटमध्ये त्यांनी समाविष्ट केलेल्या आहेत। एखादी गोष्ट, नवीन गोष्ट सुरू करत असताना आणि जुनी गोष्ट बंद करत असताना त्यात काय अडचणी आल्या, त्यांचा काय प्रॉब्लेम झालेला आहे आणि लोकांचा पैसा हा कशा पद्धतीने वाचवला पाहिजे याचा विचार केला पाहिजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी। त्या ठिकाणी रोडवर असणारे फुटपाथ, जे लाईट्स असणारे फुटपाथ होते, ते यापुढे म्हणजे ज्या वेळेला सुरू केले त्यानंतर ते बंद झाले, त्याची दुरुस्ती किंवा त्याचं मेंटेनन्स हे काय झालं नाही। ते आता सोडून आता नवीन पुन्हा टेक्नॉलॉजी आणलेली आहे की जे सिग्नल्स आहेत, ज्या ठिकाणी ते LED सिग्नल्स, त्या ठिकाणी LED फलक, हे सगळं नवीन त्या ठिकाणी वापरलं जाणार आहे। खरंच याची गरज होती का? ह्याच्यासाठी लागणारा पैसा हा योग्य ठिकाणी वापरला जातोय का? ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे। एकंदरीत बजेट बघितलं तर त्या बजेटमध्ये प्रशासकीय खर्च, त्याचबरोबर नागरी सुविधा हाच जवळजवळ 40-50% जाणारा खर्च आहे अंदाजे। आणि जर शिक्षण आणि त्या ठिकाणी आरोग्य याच्यावरचा खर्च बघितला तर तो फक्त
7-8% येतो. याचाच अर्थ काय की सरकार हे बऱ्यापैकी शिक्षण आणि आरोग्यावर उदासीन असल्यासारखं वाटतंय. त्या ठिकाणी गेल्या 3-4 महिन्यापूर्वी ज्या वेळेला पावसाळा संपला होता आणि हिवाळा चालू होत होता त्यावेळेला डासांचं प्रमाण वाढलं होतं. सातत्याने सर्वच पक्ष, आम्हीच नाही तर सर्वच पक्षातल्या लोकांनी सातत्याने पत्रव्यवहार नवी मुंबई महानगरपालिकेशी केला होता. त्या ठिकाणी डासांचं प्रमाण वाढलेलं आहे. दरवर्षी पाऊस संपत असताना डेंग्यू मलेरिया वाढलेला असतो. हॉस्पिटलला तेवढे पेशंट्स असतात. नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये त्यावेळेला औषधं सुद्धा उपलब्ध नव्हती, शॉर्टेज होता. जर पुरेसा निधी हॉस्पिटल्सला उपलब्ध करून दिला तर त्या ठिकाणी कुठल्याही औषधांची कमी पडणार नाही. त्याचबरोबर आज ही जवळजवळ 20 लाख लोकसंख्या असलेली महानगरपालिका झालेली आहे. ह्या महानगरपालिकेमध्ये तेवढेच वेल इक्विप्ड हॉस्पिटल्स सुद्धा असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला अशा तक्रारी येतात. मागे आम्ही एक पत्रव्यवहार सन्माननीय डेप्युटी कमिशनर मेडिकल आपले प्रमोद पाटील साहेबांशी केला होता. त्यामध्ये त्यांना निदर्शनास आणून दिलं होतं की ECG मशीन आहे पण ECG ऑपरेटर नाही. म्हणजे ह्या पद्धतीच्या गोष्टी होणं हे 21व्या शतकातल्या शहराला साजेसं नाही. फक्त रोड कॉन्क्रिटीकरण करून त्या ठिकाणी चौक बांधून त्या ठिकाणी डेकोरेट करून गरजेचंच आहे. सौंदर्यदृष्टी असणं, सन्माननीय राजसाहेब म्हणतात सौंदर्यदृष्टी असणं विकासाला हे महत्त्वाचंच आहे. परंतु त्यापेक्षा सुद्धा बेसिक म्हणजे जे पायाभूत सुविधा आहे ज्याच्यामध्ये आरोग्य येतं, शिक्षण येतं, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सुद्धा सुसज्ज असणं गरजेचं आहे. जे कोविड नंतर कोविडमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये आपल्या महानगरपालिकेने चांगलं काम जरी करत असलं तरी आपली व्यवस्था ही तुटपुंजी पडत होती आणि ती अपग्रेड करणं हे ह्या बजेटमधून दिसायला हवं होतं. ते दिसत नाही आहे. आणि फक्त माझ्यामध्ये 3.75 इतकंच हेल्थसाठी बजेट ठेवण्यात आलेलं आहे. ही खूप विचार करण्यासारखी बाब आहे आणि हे बजेट हे विचार करून नक्कीच बनवलेलं नाही आहे असं याच्यातून दिसून येतं. किंवा हे बजेट बनवत असताना समोर फक्त विकासाच्या मुद्दा असा लक्षात घेऊन फक्त कॉन्क्रिटीकरणावरच भर दिला गेलेला आहे हे लक्षात येते. याच्यात नवी मुंबई महापालिकेने 4,922 करोडचं म्हणजे जवळजवळ 5,000 करोड रुपयाचं बजेट सादर केलेलं आहे. हे बजेट सादर करत असताना पालिकेने काही जुन्या योजना गुंडाळून ठेवलेल्या आहेत. जसं काय तुम्ही आत्ताच म्हटलात त्याप्रमाणे टॉयलेट हा प्रोजेक्ट मागच्या 2 बजेटमध्ये लाखो करोड रुपये खर्च करून उभा करण्यात आला. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची देखरेख पालिकेच्या वतीने ठेवली न गेल्यामुळे त्याची स्वच्छता त्याच संदर्भात कोणतीही उपाययोजना न गेल्यामुळं किंवा त्याची जनजागृती न केल्या गेल्यामुळे आज तो प्रोजेक्ट पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहे. हे पूर्णपणे पालिकेचा पैसा अपव्यय घालवण्याचं काम आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जे कर भरतात ते अपव्यय घालवण्याचे हे एकमेव काम आहे ते पालिकेचं. एक पूर्णपणे जबाबदारी ही पालिकेची असून त्यांनी ती स्वीकारली पाहिजे. ह्या टॉयलेटच्या ऐवजी त्यांनी त्यावेळी जर कायमस्वरूपी टॉयलेट रस्त्याच्या बाजूला केले असतील आणि त्याची स्वच्छता राखण्याचं उपाययोजना केली असती तर नक्कीच नागरिकांना त्याचा फायदा झाला असता आणि नागरिकांचे पैसे सुद्धा वाचले असते. त्यामुळे कोणताही विचार न करता पालिका ही योजना राबवत असते आणि वेळोवेळी त्यामध्ये बदल करत असते. पण त्यामध्ये महानगरपालिकेचा सर्वात मोठा पैसा वाया जात असतो. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा यापुढे ही टॉयलेट बंद न करता त्याच्यामध्ये काय उपाययोजना करता येईल ते बघण्यात यावं व तशा प्रकारची उपाययोजना करण्यात यावी असं माझं व्यक्तिगत मत आहे.